नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपण नेहमीच माझी गाणी ऐकत असता. आज एक नवीन वेगळा प्रयोग घेऊन आले आहे आणि याचं श्रेय जातं सुनीता कुलकर्णी यांना. नमस्कार. तर यांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून इच्छा होती की आपण असा कार्यक्रम एक करूयात का. आणि आज अंगारकी संकष्टीच्या दिवशी हा मुहूर्त आमचा जुळून आलेला आहे अखेरीस. तर आपण नेहमीच आजकाल सोशल मीडियाच्या थ्रू इतकी गाणी आपण ऐकत असतो. हिंदी, मराठी, नवीन, जुनी, सगळे अल्बम्स सगळं ऐकत असतो. पण काही गाणी आपण विसरत चाललो आहोत. जी अगदी सुरुवातीची जी गाणी होती ती आपण विसरत चाललो आहे असं एक वाटतं मला. आणि ताईंचंही असं म्हणणं होतं की आपण ह्याच्यावर काहीतरी करू थोडंसं. तर थोडीशी तुम्ही फारशी न ऐकलेली अशी गाणी घेऊन आलो आहोत. तर मला वाटतं तुम्हाला हे नक्की आवडेल प्रयोग. आणि तुम्ही आम्हाला कॉमेंट करून, तुमचे व्ह्यूज शेअर करून, लाईक आणि शेअर करून, सबस्क्राईब करून आम्हाला नक्कीच प्रोत्साहन द्याल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार. बागेश्री ताईंनी आपल्याला सांगितलंच. मंडळी, भावगीत हा मराठी मनाचा एक सांस्कृतिक ठेवा आहे. तो आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात कुठेतरी असतो प्रत्येकाच्या, आणि प्रत्येकाला त्याची जाणीव असते. भावगीत म्हणजे काय, तर मानवी मनातील भावविश्वाची उत्कट अभिव्यक्ती म्हणजे मराठी भावगीत. उत्तम काव्यगुण असलेली कविता जेव्हा गीत होते तेव्हा भावगीताचा जन्म होतो. असंख्य मराठी भावगीतं आपल्या भोवती आहेत आणि ती मराठी असल्याची खूण आहे. सुरुवात कशी झाली याला, इंग्रजीत खरं लिरिक हा एक काव्य प्रकार आहे. आणि लिरिक या काव्य प्रकाराला मराठी रविकिरण मंडळाने भावगीत ही संज्ञा रूढ केली. हा भावगीताचा प्रवास कसा झाला हे पाहणं खूप रंजक आहे. मंडळी, सन 1875 ते 1899 इथे कवी दत्त होते. आणि असा उल्लेख सापडतो की कवी दत्त पेटी, तबला आणि सतार यांच्या साथीने आपल्या कविता सादर करत असत. त्यानंतर मग 1905 साली जे.एल. रानडे, जी.एन. जोशी, लीला लिमये यांनी कवितांना चाल लावायला सुरुवात केली. पण पहिल्या भावगीताचा जन्म 1930च्या दशकात झाला. मंडळी, त्याचं काय झालं, अतिशय सुरेल, भावोत्कट आणि तरोल मनोवृत्तीचे कवी, पण प्रसिद्धीपासून लांब असलेले मेहकर या ठिकाणी वास्तव्याला असलेले नाग देशपांडे, जी.एन. जोशी गायक हे त्यांचे वर्गमित्र. आणि नाग देशपांडेंची शीळ ही कविता त्यांनी वाचली आणि त्यांना वाटलं की ही चाल लावून आपण सादर करावी. आणि त्यांनी कार्यक्रमात ती शीळ कविता गायला सुरुवात केली. रमाकांत रूपजी यांनी जेव्हा त्या कार्यक्रमात ती चाल ऐकली तेव्हा त्यांना वाटलं की याची ध्वनिमुद्रिका काढायला हवी. आणि HMV ने 1935 साली त्याची ध्वनिमुद्रिका काढली. व्यावसायिक गायकानं कवितेला चाल लावून त्याची ध्वनिमुद्रिका काढण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. तो यशस्वी झाला आणि भावगीताचा जन्म झाला. ही भावगीत ग्रामोफोनच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आणि तुफान लोकप्रिय झाली. ऐकूया बागेश्री ताईंकडून. बागेश्री ताई. राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा. राया तुला रे काळ वेळ नाही रे, राया तुला रे काळ वेळ नाही रे, राया तुला रे ताळमेळ नाही रे, राया तुला रे ताळमेळ नाही. थोर राया तुझ रे कुळ शिळा, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा. वाहे झराग झुळ झुळ वाणी ग, वाहे झराग झुळ झुळ वाणी ग, वाहे झराग झुळ झुळ वाणी
वाऱ्याची गोड गोड गाणी ग, इथं वाऱ्याची गोड गोड गाणी. इथं राया तू उभा असशील, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा. वाह, क्या बात आहे. तिथं रायाचे पिकले मळे ग, तिथं रायाचे पिकले मळे. वरी आकाश शोभे निळे ग, तीव्र आकाश शोभे निळे. शरदाच्या ढगाची त्याला झील, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा. येड्यावानी फिरे रानोवना ग, येड्यावानी फिरे रानोवना. येड्यावानी फिरे रानोवना ग, जसा काही ग मोहन कान्हा ग, जसा काही ग मोहन कान्हा ग, जसा काही ग मोहन कान्हा. हसे जसा ग राम घन नीळा, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा, राना रानात गेली बाई शिळा. सुरेख. मंडळी, नव्याने जन्म झालेल्या या गायन प्रकाराला खऱ्या अर्थाने लोकप्रिय केलं गजाननराव वाटवे यांनी. गजाननराव मूळचे बेळगावचे. गाण्याची विलक्षण आवड, गळा उपजतच गोड. त्यांना वाटलं की बेळगावला आपल्या गाण्याला काही फार प्रोत्साहन मिळणार नाही, म्हणून ते पळून गेले पुण्यात. पुण्यात विनायकराव बुवा पटवर्धन होते. त्यांनी त्यांची सोय गोविंदराव देसाई यांचा गोपाळ गायन समाज होता, तिथे राहण्याची सोय केली. पण अर्थार्जनासाठी काहीतरी करणं भाग होतं, म्हणून त्यांनी काही कविता गायला सुरुवात केली आणि शाळा महाविद्यालयातून कार्यक्रम करायला सुरुवात केली. 1938 साली त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात झाला. मग आकाशवाणीत संधी मिळाली आणि आकाशवाणीत वारा फोफावला हे गाणं प्रचंड गाजलं आणि गायक म्हणून आणि संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्यांचा प्रवास सुरू झाला. वाटवे स्वतः याला भावगीत म्हणत नसत, ते त्याला काव्य गायन म्हणत असत. कारण अनेक कवी, नामवंत कवी त्यावेळेला होते. केशवसूत होते, माधव जुलियन होते, कुसुमाग्रज होते, यशवंत होते. त्यांच्या कवितांना चाली लावून त्यांनी गायला सुरुवात केली आणि त्या अनेक कविता जनमानसात लोकप्रिय केल्या. गणेशोत्सवात त्या काळात त्यांचे कार्यक्रम खूप गाजले. अशीच एक त्यांची अनवट गाणं आपण ऐकूया. खरी गंमत या गाण्याची की याला मीटर, छंद काहीही नाही, तरी त्यांनी लावलेली चाल अतिशय गोड आहे. ही कविता आहे लोककवी मनमोहन नातू यांची. ऐकूया बागेश्री ताईंकडून. कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला, राधे तुझा सैलंबाडा. कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला, राधे तुझा सैलंबाडा. कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला, राधे तुझा सैलंबाडा. पृथ्वीच्या पेल्यात गाळली रजनीच्या बागेतील द्राक्षे. पृथ्वीच्या पेल्यात गाळली रजनीच्या बागेतील द्राक्षे. गुलगुनी तुझं लावनात नेली, रसरसलेली रात्र रंगली. वाजविता बासरी कचपाशाचा नाग उलगडीपणा. कसा ग
पहिल्या चंचल भेटी मधली बाल्याची कबुतरे पळाली, बाल्याची कबुतरे पळाली. पहिल्या चंचल भेटी मधली बाल्याची कबुतरे पळाली. वेळीत पेडी कुरळी मृदुला सुटली घालीत गंध सडा, वेळीत पेडी कुरळी मृदुला सुटली घालीत गंध सडा. कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला राधे तुझा सैलंबाडा. भ्रमर रंगी हा श्याम सापडे, नील कमल कचपाशित वगडे, नील कमल कचपाशित वगडे. अरुणोदय होताच उलगडे, अरुणोदय होताच उलगडे. पाकळी पाकळी होई मोकळी, पाकळी पाकळी होई मोकळी. या कोड्याचा झाला उलगडा, कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला राधे तुझा सैलंबाडा. कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला राधे तुझा सैलंबाडा. सुरेख, खरंच भाग्यश्री ताई कठीण गाणं आहे. मीटर मध्ये नाही, छंदात नाही. म्हणजे गजानन रावांचं जितकं कौशल्य आहे संगीत दिग्दर्शनाचं तसं तुम्ही गायले फार आणि याला एक म्हणजे मला जाणवलं की इतके सगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये आणि सगळे अवघड आहेत की म्हणजे आता आपण बोलीभाषेमध्ये इतके जड शब्द वापरत नाही. म्हणजे जसं काही वाटतं की एखादं संस्कृत सुभाषित वगैरे गाते मी. या गाण्याची गंमत सांगू का मंडळी तुम्हाला? या गाण्याची जेव्हा सुरुवात आहे ना, कसा ग बाई झाला कुणी ग गडे झाला, ही सुरुवात अनेकांना शृंगारिक वाटली होती. त्यामुळे अनेकांनी या गाण्याला कडाडून विरोध केला. आणि एक ओळ तुम्ही ऐकली असेल त्यांच्याकडून की पृथ्वीच्या पोटात गाळली रजनीच्या बागेतील द्राक्षे. याला दारूचा वास आला लोकांना, त्यामुळे ही ओळ पण अश्लील वाटली. आणि स्वतः वाटव्यांनी याच्यात एक ओळ होती की मिठी पुरावा ठेवून गेली. ही ओळ तर वाटव्यांनी गाण्यातूनच काढून टाकली होती. पण वाटवे असेही म्हणतात की विरोध झाल्यामुळे मी फार लोकप्रिय झालो या गाण्यामुळे. गंमत आहे की नाही? आज आपण पाडाला पिकला आंबा, नवीन पोपट हा, चोली के पिछे हे बघतो आपण, पण ते अश्लील वाटत नाही. पण त्या काळात हे अश्लील होतं. एक गंमत सांगू का तुम्हाला की भारत आंब्यांच्या कविता आपण सगळ्या गाणी म्हणूनही ती अजरामर झाली आहेत. पण डोळे हे जुलमी गडे हे या भारत आंब्यांनी फाडून टाकलं होतं की त्यांना ते अश्लील वाटलं होतं म्हणून. पण मंडळी, ही जी मर्यादा आहे त्या काळातली, त्या समाजाची मर्यादा, ही या मर्यादेत खरं सौंदर्य आहे आणि त्यामुळे तो काळ आपल्याला भावतो. कदाचित आजच्या इन्स्टंट जमान्यातला हा हळुवारपणा नाही आवडणार लोकांना, पण त्यातही गंमत आहे. मराठी भावगीतांच्या या सुवर्ण काळात अमूल्य योगदान दिणारे तिसरे गायक होते दशरथ पुजारी. ते गायकही होते आणि संगीतकारही होते. सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा अशा अनेक दिग्गज गायकांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. आणि ज्या गाण्यामुळे ते अजरामर झाले ते चिरपरिचित आणि अतिशय सुप्रसिद्ध गाणं आपण ऐकूया. अजून त्या झुडपांच्या मागे शेवंती लजवंती होती. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते. अजूनी त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते. अजून
मागे सदा फुली दोघांना हसते. अजून गुंगी मध्ये मोगरा अजून गुंगी मध्ये मोगरा त्यात सया केसांच्या वासे अजून त्या पात्यात लवारी होतच असते आपुले हासे अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते. गुंगीमध्ये मोगरा काय कल्पना आहे. अजून फिकट चंद्राखाली अजून फिकट चंद्राखाली माझी आशा तरळत आहे. गीतामधले गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते. अजून आपुल्या आठवणीनी शेवंती लजवंती होते. तर आपण म्हणजे या जसं आता गीतामध्ये पाहिलं की सदाफुली फुलांच्या माध्यमातून शृंगार भावना व्यक्त झालेली आहे. तर म्हणजे घरात वयस्कर माणसं आहेत, घर मे बी छोटं असेल आणि एवढा मोकळेपणा नसेल, तर अशा भावना अशा कवितेतून आणखीन एक मला अशीच वसंत बापटांची कविता आठवते, जिना. तर तुम्ही ऐकवा ताई. हो चालेल चालेल. स्वतःच्या घरातही लग्न झालेलं असूनही चोरटेपणाने प्रेम करायला लागतं आणि त्यावेळेला मदतीला कोण येतं तर घरातला जिना. बापटांनी फार सुरेल व्यक्त केले. जिना. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला. एक लाडके नाव ठेवून हळूच जवळी ओढायला. जिना असावा अरुंद थोडा. जिना असावा अरुंद थोडा. चढण असावी अंमळावघड. कळू नये नच जिथे कळावी अंधारातील अधीर धडपड. मूक असाव्या सर्व पायऱ्या. मूक असाव्या सर्व पायऱ्या. कठडाही सोशिक असावा. अंकलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. पुढचं ऐका. वळणावरती बळजोरीची वसुली आपुली द्यावी घ्यावी. वळणावरती बळजबरीची वसुली आपुली द्यावी घ्यावी. मात्र छतातच सोय पाहुनी चुक चुकणारी पाल असावी. जिना असावा असाच अंधा. जिना असावा असाच अंधा. कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा मित्र इमानी. जिना असावा मित्र इमानी. कधी न करावी चहाडखोरी. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. क्या बात. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणावरी हसावे. वळणावरी हसावे. वा वा वा, क्या बात आहे. किती सुंदर ना. आणि सगळं तुमच्या लक्षात आलं असेल आता की त्यावेळेचं काव्य, त्यावेळेच्या गाणी, हे सगळ्यात कारण समाज तसा होता की नैतिकतेची चौकट सांभाळणारा होता. त्यामुळे कुठेही आपल्याला स्वच्छ स्पष्टपणे शृंगार दिसत नाही, पण त्याच्यातही एक गंमत होती. आपण कविता ऐकली आणि याच्या पुढचं महत्वाचे गायक, ह्याच
गजाननराव वाटवे, जी.एन. जोशी, दशरथ पुजारी यांच्याच बरोबरचे महत्वाचे गायक होते बबनराव नावडीकर. त्यांचं पूर्ण नाव होतं श्रीनिवास यशवंत कुलकर्णी. गंमत कशी आहे बघा, अगदी भीमसेन जोशींपर्यंत हे गायक पळून पळून गेलेले आहेत, तसे बबनराव नावडीकर सुद्धा कराडून पुण्यात आले होते की जिथे आपल्या गाण्याला काहीतरी आपल्याला वाव मिळेल असं त्यांना वाटलं. आणि तिथे येऊन सरस्वती मंदिर येथे ते गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि आवाज मूळचा चांगला होता, उत्साह होता. त्यांना त्यावेळच्या आद्य शंकराचार्यांनी भावगीत रत्न ही पदवी दिली होती आणि बालगंधर्वांबरोबर काही भूमिका करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. आणखी गंमत म्हणजे काय, पुण्यातला कुठलाही लग्न समारंभ बबनरावांच्या मंगलाष्टकांशिवाय पूर्ण होत नसे. त्यांना मंगलाष्टक म्हणायला बोलवलं जात असे. असं त्यांचंच एक आपण गीत ऐकणार आहोत की गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. विवाहपूर्व प्रेमाचं मर्यादा न ओलांडता शारीरिक ओढ व्यक्त करणारं प्रणय गीत आहे. बबनरावनी ते गायलं होतं, ते खूप लोकप्रिय झालं. इतकं की त्यांच्या स्मृतिदिनी आजही रानात सांग कानात हा गाण्याचा विशेष कार्यक्रम अजून केला असेल. कळलंच असेल तुम्हाला की कोणतं गाणं आपण आता ऐकणार आहोत. ऐकवाल का भाग्यश्री ताई? हो, नक्कीच. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. पाण्यात निळ्या गाण्यात भावना हरते, हळूहळू कमलिनी फुलते, हळूहळू कमलिनी फुलते. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. हलते है भावना. आभाळ जगाचे भाळ, आभाळ जगाचे भाळ मळवटी नटते, उगवतीस हासू फुटते, हासू फुटते. ज्या क्षणी बिरही पक्षिणी सख्याला मिळते, सख्याला मिळते. मी भल्या पहाटे येते. रानात सांग कानात सांग, मी भल्या पहाटे येते. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. हरभरा जिथे भरा शाळू सळसळते, हरभरा जिथे भरा शाळू सळसळते. वाऱ्यात शीळ भिरभिरते, भिरभिरते, भिरभिरते. त्या तिथं तुला सांगते, त्या तिथं तुला सांगते. हरळ मी देते, बोलावून तुझसी घेते, हा घेते, हा घेते. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. आनंद पुढे आनंद सभोवती शेते, आनंद पुढे आनंद सभोवती शेते. पूर्वेस बिंब तो फुटते, हा फुटते, हा फुटते. त्या तिथं तुला सांगते, त्या तिथं तुला सांगते. हरळी मी देते, बोलावून तुझसी घेते, हा घेते, मी घेते. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. पाण्यात निळ्या गाण्यात भावना हलते, हळूहळू कमलिनी फुलते, हळूहळू कमलिनी फुलते, हळूहळू कमलिनी फुलते. किती हळूवार आहे, म्हणजे ते चालही हळूवार, अगदी, त्याच्यातले अगदी. शब्दही हळूवार. म्हणजे जसं पाण्याचा उल्लेख येतोय तसं लहरतंय गाणं असं वाटतं. म्हणजे ती जी लय आहे ना, त्याला एक लहर आहे अशी. खरंच आहे. सुंदर गाणं एकदम आहे.
की खरंच तो काळच वेगळा होता आणि गाण्यातून भाग्यश्री त्यांनी तो खरंच छान उभा केला की ही नवथर वयातली प्रेमभावना अतिशय सूचकतेने व्यक्त केली आणि आपले गदिमा आहेत प्रश्नच नाही. निसर्गातली सुंदर प्रसन्न गोष्टींनी ते प्रेम फुलवले. मंडळी, प्रेम करायची रीतच बघा किती लाजरी आहे. भेटायचं रानात, तेही भल्या पहाटे, आणि गुपित सांगायचं तेही कानात. म्हणजे किती मर्यादशील होत्या की आपलं प्रेमाचं गुपित हे कुठेही उघड होऊ नये म्हणून किती प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आपल्याला दिसते. संयम विसरत चाललेल्या, सगळं काही इन्स्टंट हवं असणाऱ्या आजच्या पिढीला कदाचित नाही आवडणारा हळूवारपणा. पण खरं सांगू का, हळूहळू फुलत जाणाऱ्या प्रेमाची गोडी खूप अवीट असते. इतकं तरल गीत लिहिणाऱ्या गदिमांनी फार सुंदर कविताही लिहिल्या, पण चित्रपट गीत आणि गीत रामायण याच्यात अनवधानाने त्यांच्या चांगल्या कवितांची म्हणावी तशी दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही. त्यांची विसरता विसरेना अशी एक सुंदर कविता आहे. शाळकरी वयात निर्माण झालेलं प्रेम, कोवळ्या भावना व्यक्त करणारं पण मिलनात परिणत न झालेलं अस्फुट प्रेम आहे. आता तुम्ही जी कवितेचा जो उल्लेख केला त्याच्या बाबतीत, त्याच कवितेबद्दल शांताबाईंनी पण एक रसग्रहण केलेलं आहे त्या कवितेचं. आपल्या शांताबाई शेळकेंनी वाचा तरी. हो हो, नक्कीच. तर ह्या कवितेमध्ये त्या म्हणतात की तो एक आहे आणि एक ती आहे. तर म्हणजे ह्या कवितेमधला जो कवी आहे तोच तो असावा हे इतकं सूचक दिसतं. तर शाळकरी वयात भेटलेल्या भावलेल्या एका मैत्रिणीचं चित्र या कवितेत आहे. पण हे चित्र अगदी संदिग्ध, धूसर, केवळ सूचक आहे बरं का, त्या काळाला साजेसं असं. त्या दोघात घडलेली घटना, त्या घटनेतून प्रियकर प्रेयसीच्या अनेक प्रेमळ आठवणी जसं झिरझिरीत पडद्यातून दिसाव्यात तशा आपल्याला दिसतात. चित्रात्मकता हे माडगुळकरांच्या काव्याचं एक अगदी ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणूनच त्यांची चित्रपट गीतं एवढी यशस्वी झालेली आपल्याला दिसतात. तर ताईंनी जो मगाशी ऐकवली कविता जिना, बापटांची जिना जी होती, तर तो इथंही येतो बरं का. अंधाऱ्या जिन्यात झालेल्या अस्फुट स्पर्शसुखाचा विचार कवीला मनातून अजूनही विसर झालेला नाहीये त्याचा. तो जिना, जैन मंदिर, प्राजक्ताचं झाड, निरागस खेळ बघून मिश्किलपणे खोकणारा वत्सल वड, अशा मोजक्या उल्लेखातून गदिमा केवळ प्रेमकथा हळुवारपणे उलगडतात. कसे ते पाहूयात. ताई, विसरता विसरेना ऐकवाल? येस जरूर. विसरता विसरेना खेड्यातील पाठशाळा, विसरता विसरेना खेड्यातील पाठशाळा, उब तुझ्या सान्निध्याची तुझा मोरपंखी डोळा. विसरता विसरेना राया आवळ्याचे झाड, भुकी झाल्या हाताचावे भुऱ्या रेशमाची लड. विसरता विसरेना शुक्र ओढ्यातील वाळू, रागे रागे लाल झाला तुझा पदर मायाळू. विसरता विसरेना हात कंदील तोरिता, अंधारात पोळलेली राम कवीची कविता. राम म्हणजे राम गणेश गडकरी, गदिमांचे अत्यंत आवडते कवी. विसरता विसरेना चढ उतार जिन्यांचा, सोनकांतीत जडला स्पर्श अंधुक मिऱ्याचा. विसरता विसरेना तुझी गोरी अंगलट, देव जैनांचा नागडा वास दीपाचा औषध. देवळात भेट झाली आहे त्यांची. विसरता विसरेना प्राजक्ताची फुलं जड, पुरवाळीत पारंबी खोकलेला वृद्ध वड. विसरता विसरेना तुझ्या माझ्यात दुरावा, विसरता विसरेना तुझ्या माझ्यात दुरावा. उगा केव्हा तरी येतो ओठा डोळ्यांना ओलावा, ओठा डोळ्यांना ओलावा. वाटवे आणि नावडीकर, दशरथ पुजारी या तिन्ही गायकांबरोबर त्यावेळी गाजलेली आणखीन एक गायिका म्हणजे मालती पांडे.
त्यांचं या मालिकेत चपकल बसणारं गाणं ऐकून आपण हा एपिसोड संपवणार आहे. ऐकूया कशी रे तुला भेटू, भाग्यश्रीताई सादर करतायत. पण एक गंमत बघा हं. आत्तापर्यंत आपण जी पहिली 4 गाणी घेतली ती सगळी म्हणजे स्त्रीची भावना होती, स्त्रीच्या म्हणजे तोंडात नव्हती किंवा ती तिला विचारते सखील असा होता उल्लेख, पण ती सगळी गायकांच्या आवाजात होती. आता हेही तुम्हाला म्हणजे काळ बदललेला इथं आपल्याला जाणवतो, कारण गायिका इथे इंट्रोड्यूस झालेली आहे. जसं म्हणजे त्या काळानुरूप आपल्या कार्यक्रमातही आपण मालतीताईंचं हे गाणं घेतोय, जे पहिलंच म्हणजे गायिकेचं गाणं आहे. इतक्या वेळेस आम्ही घेतली ती सगळी मेल सिंगर्सची गाणी होती, पण व्यक्त करणाऱ्या होत्या स्त्रियांच्या भावना पण मेल आर्टिस्ट करत होते. कशी रे तुला भेटू, कशी रे तुला भेटू मला वाटेलास, कशी रे तुला भेटू मला वाटेलास, लौकिक तुझं मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू मला वाटेलास, कशी रे तुला भेटू मला वाटेलास, लौकिक तुझं मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू. करती कुटाळ की तुझे ते टाळ करी, करती कुटाळ की तुझे ते टाळ करी, साथीला देई साथ घरची एक तारी, साथीला देई साथ घरची एक तारी, भोवती निंदकांचे वाजते पखवाज, भोवती निंदकांचे वाजते पखवाज, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू. राजा बडे दिसतात इथे. सगळ्यांचा विरोध आहे, पण ते सगळं संगीतातून, संगीत वाद्यातून वर्णन केलेलं आहे. ओळखते राया माझी मी पायरी, ओळखते राया माझी मी पायरी, बोलतील तुझी सोयरी धायरी, बोलतील तुझी सोयरी धायरी, जहरी बोलांचे जुळले तिरंदाज, जहरी बोलांचे जुळले तिरंदाज, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू. होईल तेलवात स्नेहात आपोआप, होईल तेलवात स्नेहात आपोआप, जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप, जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप, वयात यौवनाचा, वयात यौवनाचा, वयात यौवनाचा विखुरला साज, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू मला वाटेलास, कशी रे तुला भेटू मला वाटेलास, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज, कशी रे तुला भेटू. म्हणजे झलक आहे फक्त मालतीताईंच्या आवाजाची. आपल्या लढीवाळ आवाजाने त्यावेळेला दूरदर्शन नसतानाही अतिशय लोकप्रिय झालेल्या मालतीबाईंची अशी अनेक गाणी आहेत, ती आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आपण आपले जे ऐकणारे आहेत, जे आपल्याला प्रेम करतात, जे आपला कार्यक्रम आनंदानं बघतायत, तेही आपल्याला नक्कीच सजेशन देऊ शकतात की मालतीताईंची त्यांच्या आवडीची गाणी कुठली आहेत, आणि त्या काळातली तुम्हाला आठवणारी गाणी आम्हाला कळवली
आणि मुख्य म्हणजे आमचा कार्यक्रम कसा वाटला हे कळवायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.